रुपाली ठोंबरे पाटलांना पक्षानं दणका दिलेला आहे। राष्ट्रवादीच्या प्रवक्ता यादीमधून रुपाली ठोंबरे पाटलांना वगळण्यात आलेलं आहे। त्यामुळे रुपाली चाकणकरांसोबतचा वाद त्यांना आता भोवला का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। रुपाली चाकणकर यांची प्रवक्तेपदी वर्णी लागलेली आहे, तर सूरज चव्हाण यांना देखील प्रवक्तेपदी संधी देण्यात आलेली आहे। हेमलता पाटील आणि प्रतिभा शिंदे यांची प्रवक्तेपदी वर्णी लागल्याचं देखील समजतंय। या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रुपाली ठोंबरे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं आता दणका दिल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ता यादीमधून रुपाली ठोंबरे पाटलांना वगळण्यात आलेलं आहे, तर रुपाली चाकणकर यांच्यासोबतचा वाद त्यांना भोवला का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। दुसरीकडे रुपाली चाकणकर यांची आता प्रवक्तेपदी वर्णी लागलेली आहे, तर सूरज चव्हाण यांना देखील प्रवक्तेपदी संधी देण्यात आलेली आहे। हेमलता पाटील, प्रतिभा शिंदे यांची देखील प्रवक्तेपदी वर्णी लागल्याची माहिती समोर येते आहे। कारवाई झाली आहे ती योग्यच झालेली आहे, कारण तिला प्रवक्ता हा शब्द सुद्धा नीट घेता येत नाही आणि ती प्रवक्ता पदावर बसली होती। त्यामुळे मला तर जे काही झाले ते चांगलंच झालेलं आहे। तर राष्ट्रवादीमध्ये सुनील तटकरे यांचं वर्चस्व वाढत असल्याचं या यादीमधून दिसतं, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे। यादी जर नीट बघितली तर एक गोष्ट प्रकर्षाने जे आम्हाला जाणवते ती अशी की कुठेतरी दादा आणि दादांच्या लोकांवर सुनील तटकरेंनी पूर्णपणे सरशी केली आहे की काय, तटकरे पक्षामध्ये टेक ओव्हर करतायत का दादांना असं चित्र दिसतंय। कारण दादांच्यासाठी सातत्याने जीव तोडून भूमिका मांडणारे अमोल मिटकरी असतील, रुपाली ठोंबरे असतील, या लोकांना यादीतनं बाजूला केलंय। पण त्याच वेळेला तटकरेंच्या बद्दल कुणी एक ब्रह शब्द बोलला, त्या माणसाला बुकलून काढणारा सूरज चव्हाण मात्र त्या यादीमध्ये दिसतोय। हे जर सगळं चित्र बघितलं तर निश्चितपणे दादांच्या पेक्षा तटकरेंचा पक्षातला प्रभाव अधिकचा वाढत आहे का असं चित्र दिसायला लागलं। अमोल मिटकरी यांच्याकडे विधान परिषदेच्या आमदारकीची जबाबदारी आहे, त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यातील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देखील संघटनेच्या माध्यमातून मोठी जबाबदारी ते करतायत। त्यामुळे पक्षाने एक निर्णय घेत असताना नवीन प्रवक्त्यांची नियुक्ती केली, ज्यांची नावं या यादीमध्ये नाहीत त्यांना देखील काही जबाबदाऱ्या पक्षाने दिलेल्या आहेत। त्यामुळे ह्या नवीन यादीमध्ये जुनी लोक, काही नवीन लोकांना संधी आणि त्यातली काही लोक होती त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात येतील, अशा पक्षाचा हा निर्णय आहे।